आज आपण अगदी गावाकडे बनवल्या जाणाऱ्या पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच गावाकडची आठवण येईल. खूप वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी पावटा घेतलेला आहे. तर आपल्याला पावटा सोलून घ्यायचा आहे. सोलल्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये आम्ही सगळा पावटा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपल्याला पावटा शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून हा पावटा शिजवून घ्यायचा आहे. तर एका साईडला पावटा शिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी 2 कांदे आणि खोबरं घेतलेलं आहे. तर आपल्याला कांद्याला मधोमध चीर द्यायचा आहे, म्हणजे कांदा आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजला जाईल. तर इथे मी कांदासुद्धा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे कांदे घेऊ शकता. या ठिकाणी मी जाळीवर आपल्याला आधी 2 मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला डाग पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पावट्याची रेसिपी पाहणार आहोत. पावटा नको नको म्हणणारे सुद्धा अगदी 2-2 भाकरी खाऊन मोकळे व्हाल त्यांना समजणार सुद्धा नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्हीसुद्धा मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला गॅसवरती कांदे ठेवायचे आहेत. कांदे ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खोबरंसुद्धा ठेवायचं आहे आणि कांदे आणि खोबरं दोन्हीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. खोबरं लगेच भाजलं जातं, त्यामुळे इथे मी चिमट्यामध्ये धरूनच खोबरं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर कांदे मी अलटी-पलटी करून कांदे दोन्ही साईडने सुद्धा छान असे भाजून घेते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्हीसुद्धा कांदे भाजून घेतलेले आहेत. तर एका ताटलीमध्ये कांदे काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला कांदे आणि खोबरे चिरून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कांदा, खोबरं, मिरच्या थंड झालेला आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं घालायचं आहे आणि भाजीला रंग छान येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. खूप जास्तसुद्धा या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर वापरायची नाही आहे. कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा, खोबरं, मिरच्या ज्या भाजून घेतल्यात ना, त्या आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधनं याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पुदिना असेल ना, तर अगदी 3 ते 4 पानं पुदिन्याची घातली ना, तरी या ठिकाणी चालणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटण बारीक वाटलं ना, भाजी अगदी एकसारखी होते. वाटण वाटल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे. चिरल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बटाटा चिरल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फोडणीमध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता तेलावर तडतडला की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला तेलावरती घालायचं आहे. आपण पावटा आणि बटाटा याची एकत्र भाजी बनवणार आहेत. तुम्ही पावट्यामध्ये वांगं किंवा तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल ना, बोंबील, सुकट, तुम्ही याचासुद्धा यामध्ये वापर करू शकता. पावट्याची भाजी बनवताना त्यामध्ये काहीतरी जोडीला दुसरी भाजी घातली ना, की पावटा खायला खरंच अगदी छान लागतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तेलावरती वाटण घातलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला मटण मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे, पाव चमचा या ठिकाणी आपल्याला हळद घालायची आहे छोटा. मसालेसुद्धा वाटणावरती छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी तुमच्या घरातला साठवणीतला मसाला असेल ना, तो वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. तर वाटणावरती मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. वाटण परतल्यानंतर आपण जो बटाटा चिरून घेतला होता तो आपल्याला वाटणावरती घालायचा आहे.
गावाकडे चुलीमध्ये कांदा खोबरं भाजतात, त्यामुळे त्या भाज्यांना खरंच खूप छान अशी चव येते. पण आपण सिटीमध्ये राहतो, त्यामुळे आपण काय गॅसवरच कांदा वगैरे भाजून घेतो. पण थोडीफार का होईनी गावाकडची चव येतेच. तर एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही पावट्याची भाजी नक्कीच करून पहा. वाटणावरती बटाटा घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. वाटणामध्ये सगळा बटाटा मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर इथे मी 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे बटाटा हा लगेच शिजला जाईल. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. 3 ते 4 मिनिटं झाले, आपण झाकण काढून पाहूया. छान अशी बटाट्याला वाफ बसलेली आहे. झाकण ठेवल्यामुळे बटाटा लगेच शिजला जाईल, त्यामुळे इथे मी 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवलं होतं. परत एकदा बटाटा मिक्स केल्यानंतर आपण जो पावटा शिजवून घेतला होता कुकरमध्ये, तो पावटा घालायचा आहे. पावट्यामधलं पाणी आपल्याला अजिबातसुद्धा घालायचं नाही, कारण पावट्याला थोडासा कडसरपणा असतो. त्यामुळे आपल्याला पावटा शिजलेलं पाणी भाजीमध्ये वापरायचं नाही आहे. पावटा घातल्यानंतर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता. पण शक्यतो रसाभाजी करताना गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे भाजीला चव आणि रंग अगदी छान येतो. तर गरजेनुसार पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. या ठिकाणी मला थोडीशी भाजी घट्ट वाटते, कारण बटाटा शिजायचा आहे, त्यामुळे आपल्याला बटाटा शिजण्याइतकं पाणी घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. परत एकदा भाजी ते मी एकसारखी करून घेते आणि भाजीला आपल्याला छान अशी उकळी घ्यायची आहे. तर बारीक गॅसवरच आपण भाजी उकळून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी भाजी उकळलेली आहे. भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे की नाही. अगदी गावाकडच्या पद्धतीने आज आपण गावरान पद्धतीने ही पावट्याची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला ही भाजी पाहून आलीच ना गावाकडची आठवण, तर एकदा नक्कीच करून पहा. तर मस्त आपली गरमागरम पावटा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर इथे मी एकदा मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम भात जर असेल ना, तर खरंच ही भाजी खूपच छान लागते. नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा अगदी मागे सरते. तर या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये ही पावट्याची आणि बटाट्याची भाजी काढून घेते. नुसती सुगंधानेच ही भाजी अगदी घरभर या भाजीचा वास सुटला होता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.